शेतकरी मित्रांनो, कृषी विभागाच्या माध्यमातून मोफत तीळ बियाणे वाटप करण्यात येणार आहे आणि त्यासाठी आपल्याला महाडीबीटीच्या पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे। आणि या संबंधीचा अर्ज कसा करायचा, कोणत्या जिल्ह्यांसाठी हे मोफत तिळांचं बियाणं मिळणार आहे, याबद्दलची सविस्तर माहिती आपल्याला या व्हिडिओमधून समजून घ्यायची। तत्पूर्वी तुमचं वेणुगंगा शेती योजना या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राइबच्या बाजूचं जॉईन बटन सुद्धा दाबायला विसरू नका। तर शेतकरी मित्रांनो, कृषी विभागाच्या माध्यमातून मोफत तीळ बियाणे, कारण तेलबिया जे असतात याचं उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांसाठी हे मोफत तीळ बियाणे दिलं जातं आणि यासाठी आपल्याला महाडीबीटीच्या पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो आणि जे अगोदर अर्ज करतील अशा शेतकऱ्यांचा नंबर यामध्ये लागत असतो। कारण आता पहिली जी लकी ड्रॉ पद्धत होती ती बंद झाली। जे अगोदर अर्ज करील त्याला लवकर भेटल। आणि जर तुम्हाला उन्हाळ्यात तिळांची पेरणी करायची असेल तर आपण यासाठी लवकरात लवकर अर्ज कसा करायचा आहे ते सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणारच आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि हे जे काही तिळांचं मोफत बियाणं दिलं जाणार आहे तर हे जळगाव, बीड, लातूर आणि बुलढाणा या 4 जिल्ह्यांसाठी मोफत दिल्या जाणार आहे। त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यासाठी लवकरात लवकर अर्ज करायचा आहे। आणि आता अर्ज कसा करायचा हे बघून घ्या। तर शेतकरी मित्रांनो, आपण महाडीबीटीच्या पोर्टलवर आल्याच्या नंतर आता जवळपास प्रत्येक शेतकऱ्याला माहीत आहे की इथं आपल्याला फार्मर डिजिटल ID टाकायचा, त्यानंतर OTP पाठवा यावर क्लिक करायचं आणि आलेला OTP टाकल्याच्या नंतर आपण त्या पोर्टलवर लॉग इन होणार आहोत। इथं आपला फार्मर ID टाकून घ्यायचा, त्यानंतर OTP पाठवा यावर क्लिक करायचं आणि OTP आपल्याला जो काय आपला रजिस्टर मोबाईल नंबर असेल त्यावर OTP येतो, तो आलेला OTP आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे। आणि OTP टाकल्याच्या नंतर आपण या पोर्टलला तिथे लॉग इन झाल्याच्या नंतर आपल्याला घटकासाठी अर्ज करा यावर क्लिक करायचं आणि इथं आल्याच्या नंतर आपल्याला बियाणेसाठी करायचं असल्यामुळे बियाणेच्या समोर जे बाबी निवडा आहे यावर क्लिक करायचं आणि त्यानंतर आपला इथं आपल्याला जिल्हा दिसेल। तर हे जे काही अनुदानित बियाणे मिळणार आहे तर ते जळगाव, बीड, लातूर आणि बुलढाणा या जिल्ह्यांसाठी आहे। आता इथं आल्याच्या नंतर आपला गाव आपण निवडून घ्यायचं आहे, कारण तालुका आणि जिल्हा आपला ऑलरेडी असणार आहे। गाव निवडायचं, गाव निवडल्याच्या नंतर आपलं जे काही फार्मर ID तो तिथे दिसणार आहे आणि त्यानंतर आपला सर्वे क्रमांक आणि हंगाम जो आहे तो उन्हाळी निवडायचा। त्यानंतर घटकमध्ये प्रमाणित बियाणे आणि पिकांचा प्रकार गळीत धान्य आणि पीक निवडायचं, तर त्यामध्ये तीळ आहे। तीळ हे जळगाव, बीड, लातूर आणि बुलढाण्यासाठी बियाणे मोफत आहे, मग आपण तीळ निवडायचं। त्यानंतर इथं जे आहे क्षेत्र तर ते 1 हेक्टरच्या मर्यादेत मिळणार आहे, त्यामुळे तेवढं निवडायचं आणि 2.5 किलो बियाणे आपल्याला हे मोफत मिळणार आहे। त्यानंतर आपल्याला हे जतन करा यावर क्लिक करायचं आहे। आता हे झाल्याच्या नंतर आपल्याला हा अर्ज सादर करायचा आहे, मग आपण अर्ज सादर करा यावर क्लिक करायचं आणि त्यानंतर आपल्याला त्यावर पहा यावर क्लिक करून सबमिट करायचं। जर आपण या अगोदर महाडीबीटीच्या पोर्टलवर अर्ज भरलेला असेल तर आपल्याला यासाठी कोणतीही फी भरण्याची गरज नाही। मात्र आपण जर अर्ज भरलेला नसेल तर आपल्याला यासाठी फी भरावी लागते आणि त्यानंतर आपला अर्ज सबमिट होतो। अशा पद्धतीने अर्ज करायचा आणि अनुदानित 100% मोफत बियाणे मिळवायचे। आता तुम्हालाही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त माहिती शेअर करा। धन्यवाद।